कर्करोग प्रामुख्याने वाढण्याची कारणं म्हणजे आहेत की वाढती व्यसनाधीनता. बऱ्याच वेळेला तंबाखूचं सेवन किंवा सिगरेट, धूम्रपान, बऱ्याच वेळेला अल्कोहोल याचं अमर्यादित होणारं सेवन, त्याच्यामुळं कर्करोगाचे पेशंटसुद्धा वाढत आहेत. त्याबद्दल तसेच झालेलं जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे सुद्धा वाढत आहेत. बऱ्याच वेळेला वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी बऱ्याच वेळेला पिकांमधून आपल्याला रासायनिक फवारणी होते किंवा बऱ्याच वेळेला नदीचं प्रदूषण, सॉईल पोल्युशन किंवा हवेचं प्रदूषण याच्यामुळे सुद्धा कर्करोगाच्या संख्येमध्ये म्हणजे कर्करुग्णाच्या संख्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. आणि बऱ्याच वेळेला 70 ते 80% कारणं ही प्रिव्हेंटेबल असतात, जे आपण रोखू शकतो. त्यातल्या त्या 20% कारण असतात ते आपल्याला रोखता येतात. पण 80% जर आपण या कारणांच्यावरती किंवा ज्याच्यामुळे होतो याच्यावरती जर काम केलं तर प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे. म्हणजे कॅन्सर हा प्रिव्हेंटेबल आजार.